तुम्ही कधी विचार केलाय का? एकाच आईवडिलांची दोन मुलं, पण नशीब मात्र पूर्णपणे वेगळं. एकाला आयुष्यात सगळं सहज मिळतं आणि दुसरा प्रत्येक पावलावर संघर्ष करतो. ही गोष्ट आहे अजय आणि विजय या दोन भावांची. अजय नोकरीत यशस्वी, आयुष्यात आनंदी, चेहऱ्यावर नेहमी समाधानाचं हास्य. विजय हुशार, मेहनती, पण तरीही अपयश, दुःख आणि निराशा यांचाच साथीदार. आई-वडील दोघांनाही सारखंच प्रेम देतात. समान घर, समान संस्कार. तरीही फरक का? आईचा प्रश्न रोज देवासमोर असायचा. माझ्या विजयाचं नशीब एवढं कठीण का? एके दिवशी गावात एक ज्ञानी संत आले. आईवडिलांनी मनातली वेदना सांगितली. संत शांतपणे म्हणाले, हा फरक केवळ आजच्या कर्माचा नाही. ते पुढे म्हणाले, हे आहे संचित प्रारब्ध आणि क्रियमाण कर्माचं रहस्य. सोप्या शब्दात त्यांनी समजावलं, संचित कर्म मागील अनेक जन्मात आपण केलेली कर्मांची साठवणूक. ती आपल्या सोबत येते, अदृश्य ओझ्यासारखी. प्रारब्ध कर्म त्या संचित कर्मातून या जन्मात भोगायला मिळालेला ठरलेला भाग, जो बदलता येत नाही, फक्त स्वीकारावा लागतो. क्रियमाण कर्म आज आपण जे विचार करतो, निर्णय घेतो, मेहनत करतो, तेच कर्म आपलं भविष्य घडवतं. संत म्हणाले, अजयचं प्रारब्ध अनुकूल आहे म्हणून त्याला यश लवकर मिळालं. विजयचं प्रारब्ध कठीण आहे म्हणून त्याला संघर्ष मिळतो. पण त्यांनी एक महत्वाची ओळ सांगितली. ही प्रारब्ध भोगावं लागतं, पण क्रियमाण कर्माने भवितव्य बदलता येतं. त्या दिवस नंतर विजय बदलला. तक्रार सोडली, निराशा सोडली आणि शांतपणे आपलं कर्म करू लागला. वर्षांनी अजय यशस्वीच राहिला, पण विजय तो घडला, संघर्षातून मजबूत झाला. निष्कर्ष, आज दोघांचं आयुष्य वेगळं असलं तरी त्यांच्या उद्याचं नशीब त्यांच्या आजच्या प्रयत्नांवरच अवलंबून आहे. सकारात्मक संदेश: कोणत्याही परिस्थितीत तक्रार करू नका. आपलं क्रियमाण कर्म करत राहा, कारण नियती नेहमी तुम्हाला तुमचं प्रारब्ध बदलण्याची संधी देते. या कर्माच्या नियमावर तुमचं मत काय आहे? आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशीच भावनिक व अर्थपूर्ण कथा आवडत असतील तर कथा विश्वला सबस्क्राईब करायला विसरू नका. नमस्कार.